नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया आमरस। तर इथे मी 4 आंबे चांगल्या प्रकारे उकडून घेतलेले आहे आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आमरसमध्ये टाकण्यासाठी मी इथे छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे आणि अर्धा वाटी मी तांदूळ भिजू घातलेले होते 4 ते 5 तास आणि पानाचा विडा मी इथे बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये गवला, फचुला आणि वाया यामध्ये मिक्स केलेला आहे। अशा प्रकारे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि तांदूळ सुद्धा मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे आणि अशा प्रकारे मी मिक्सर मधून तांदूळ बारीक करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मी या आंब्याचा गर काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा मिक्सर मधून गर काढून घेतलेला आहे। चला तर आता आपण आमरस बनवूया। पहिल्यांदा मी गंज चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तूप टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपला गंज चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे। आपलं तूप हे चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। खोबऱ्याचं बारीक सुद्धा टाकून घेणार आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। व आता यामध्ये आंब्याचा बारीक काढलेला गर टाकून घेणार आहे, तो सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि लगेच बारीक केलेला तांदूळाचं जे बॅटर होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। पाण्याच्या वेळामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। ते सुद्धा मी यामध्येच टाकून घेणार आहे। पाण्याचा वेळ टाकल्याच्या नंतर वेगळाच असा कलर झालेला आहे आणि यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी 2 ग्लास साखर घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि 15 मिनिट शिजू देणार आहे। आमरसला 15 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याच्या विड्याचा मस्तपैकी कलर सुटलेला आहे। अशापैकी आपला आमरस तयार झालेला आहे। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।